आत्ताच तालुकाध्यक्ष किशोरप्पांनी आपल्याला सांगितलं 2-3 विषयासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। पहिला मुद्दा तर विजय चौधरी भारतीय जनता पक्षाचे बडे पदाधिकारी यांच्या हजारो क्लिप्स असल्याचं आम्हाला ऐकायला भेटलेलं आहे आणि काही क्लिप तर व्हायरल सुद्धा झालेले आहे। त्याच्यामध्ये त्यांनी आमचे नेते आदरणीय नाथभाऊ खडसेंबद्दल तर शिवराळ भाषा वापरलीच आहे, परंतु महिला पदाधिकारी त्यांच्याच पक्षाच्या त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी अतिशय खालच्या पातळीवरची भाषा वापरलेली आहे। म्हणजे एकीकडे म्हणायचं महिलांचा सन्मान करा आणि महिलांचा अपमान यांनीच करायचा, आणि हे होत असताना ते ज्यांच्याशी बोलताय त्यांनी त्यांना रोखण्याची प्रोत्साहनच दिलेलं आहे। म्हणजे आज विजय चौधरी हा फक्त अटक झालेला एक आहे, परंतु असं सगळ्याच गोष्टींवर त्याला ज्यांनी प्रोत्साहन दिलं त्या सगळ्यांवर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि आम्ही त्याच्या या क्लिपद्वारे त्याने जे महिलांचा अपमान केलेला आहे त्याचा निषेध करतो। दुसरा विषय आला शालार्थ आय डी। शालार्थ आय डीचा विषय अनेक दिवसापासून गाजतोय आणि मागे आपण ऐकली असेल की आपले मंत्री महोदयच म्हणाले की फार मोठा स्कॅन्डल आहे म्हणून। मग स्कॅन्डल आहे, मग मलाही थोडंसं वाटलं की स्कॅन्डल आहे तर काय स्कॅन्डल आहे पाहू तर खरी, तर तपास केला असता खरोखरच माहिती घेतली असता याचा आवाका खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये अनेक जण अटकलेले आणि अनेक जण भरडले गेलेले। याच्यापूर्वी जर कधी आपण पाहिलं शेंदुर्णीमध्ये काही उमेदवारांना लावण्याचं आश्वासन देऊन त्यांचे पैसे पतपेढीमध्ये ठेवायला लावलेले, ते पैसे वर्षानुवर्षे त्यांच्याचकडे लागले, पैसेही परत भेटले नाही, नोकरी लागली नाही। इथपर्यंत ठीक होतं की निदान ते पैसे पतपेढीमध्ये होते, नोकरी लागण्याची काहीतरी अपेक्षा तरी होते, परंतु हा जो बोगस शालार्थ आय डी घोटाळा आहे हा तर म्हणजे विचार करायला लावणाऱ्या विचाराच्या पलीकडचा आहे। म्हणजे कोणत्याही प्रकारची मंजुरी ज्याला आपण अप्रुव्हल म्हणतो ते अप्रुव्हल न घेता मागच्या तारखांमध्ये त्यांना नोकरीला लावून घेतलेलं दाखवलंय आणि तो काही वर्षांचा पगार फरकासह त्यांनी ठेवून घेतलेला आहे आणि लावण्यासाठी सुद्धा लाखो रुपयांचे देणग्या घेतलेले आहेत। असा अब्जावधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे जे लागलेले उमेदवार आहेत त्यांचं भवितव्यच आज अंतरी आलेलं आहे। म्हणजे त्यांनी जायचं कुठे करायचं काय असा प्रश्न पडलेला आहे। म्हणून त्या लोकांना न्याय मिळण्यासाठी या पूर्ण प्रकरणाचे पायमळ खोदलेच जायला पाहिजे आणि म्हणूनच आपण त्या दृष्टीने हा प्रयत्न व्हायलाच पाहिजे, ती चौकशी व्हायलाच पाहिजे। दुसरीकडे म्हणजे त्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे 177 शिक्षक मिळतात, महाराष्ट्रात सगळ्यात जास्ती शिक्षक आणि कर्मचारी आपल्या जामनेरमध्ये शेंदुर्णी संस्थेमध्येच भरले गेलेले आहेत आणि हे तर लावलेले आहेच, परंतु त्याचबरोबर त्यांनी मी माहिती घेतली असता असं ऐकायला भेटलं की काही लोक दुसरीकडे नोकरीला असून सुद्धा त्यांना इकडे ऑर्डर दिलेली, आपल्या कुटुंबातल्या लोकांना सुद्धा त्यांनी ऑर्डर देऊन लावून घेतलेली आणि हा सगळा घोटाळा करून त्या शिक्षकांचं भवितव्य त्यांनी अंधारामध्ये टाकलेलं आहे। त्याच्यामुळे या घोटाळ्यामध्ये जे आरोपी असतील त्या आरोपींना संपूर्ण सखोल चौकशी करून शिक्षा मिळालाच पाहिजे। आणि आता जर कधी आपण येता जाता पाहिलं असेल तर संस्थेमध्ये प्रचंड बांधकाम चालू आहे शेंदुर्णीला, मग या बांधकामासाठी येणारा पैसा कुठून आला, कोण देणगीदार आहेत याची माहिती त्यांनी घ्यायला पाहिजे आणि ती माहिती घेऊन आपण जर पाहिलं तर आपल्याला त्याच्यामधून सुद्धा बऱ्यापैकी माहिती मिळून जाईल। ते बांधकाम यांनी स्वतः सुद्धा बऱ्याच मालमत्ता खरेदी केलेल्या आहे, त्या खरेदी केलेल्या मालमत्तांना कुठून पैसे आले हे सुद्धा कळायला पाहिजे। आता मी मध्यंतरी 2 विषय चांगल्या पद्धतीचे ऐकले जे शिक्षकांशी संबंधित आहे। एक म्हणजे शालेय पोषण आहार, तो शालेय पोषण आहार ठराविकच लोक सांभाळता आणि काय काळोगोरं करता हे कोणालाच कळत नाही, त्याचं सुद्धा चौकशी जर झाली तर त्याच्यातून सुद्धा मोठा भ्रष्टाचार बाहेर येईल। आणि अजून दुसरा जर विचार केला तर बऱ्याच शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या केलेल्या आहे, म्हणजे त्यांचं हेडक्वार्टर असेल दुसरंच गाव दुसरीच शाळा आणि ते ड्युटी करतात दुसऱ्याच शाळेवर, त्या जर कधी त्यांच्या सोयीमध्ये प्रतिनियुक्त्या केलेल्या असलं तर आमची हरकत नाहीच, परंतु माझं म्हणणे प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांना नियमित बदली करून द्यावी। त्याचं कारण असं आहे की तो समजा जर कधी वाकोदला द्यायची ऑर्डर असेल
आणि तो जर कधी पास करायला येत असेल, रस्त्याने त्याचं काही कमी जास्तीत झालं तर त्याला जबाबदार कोण? कारण ते काही बदल्या अधिकृत नाही. म्हणून त्याच्यासाठी ह्या ज्या प्रतिनियुक्त्या केलेल्या आहेत ह्या शिक्षकांना कदाचित धोक्याच्या ठरू शकतात. म्हणून त्यांना जर सोयीस्कर नसेल तर ते नियमित करण्यात याव्या अशी आमची मागणी आहे. आणि ह्या मागणीबरोबरच सगळ्यात महत्त्वाची मागणी, शालार्थ ID घोटाळ्यामधल्या सगळ्यांना पूर्ण तपास करून त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि ह्या ज्या लागलेले उमेदवार आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण या शालार्थ घोटाळ्याबद्दल सुद्धा तेवढंच गांभीर्याने विचार केला जावा अशी आमची मागणी आहे. मागे तुम्ही ऐकलं होतं की संघटित गुन्हेगारी असल्यामुळे मको का लावणारे म्हणून, उलट तो लावायलाच पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी तरी बाहेर येतील. त्याच्यानंतर आत्ताच परवा तेरवा आपण पाहिलं असेल की उपकेंद्रामध्ये उपरुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये आग लागली होती. जर त्याचं आपण पाहिलं, मागे आम्ही बऱ्याचदा त्याच्याबद्दल बोललेलो आहे की राज्यस्तरावर आरोग्य दूत म्हणून घेणारे आमच्या भाऊंनी ते तिकडे जाऊन तिकडे लक्ष देण्यापेक्षा, तिकडे जाण्यापेक्षा आपल्या तालुक्यातल्याच जर आरोग्य सेवा सुधारल्या तरी सुद्धा त्यांचे मतदार त्यांना धन्यवाद देतील. मी तर म्हणतो दिव्याखाली आमदार म्हणतात ते तसंच आहे की आपल्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कोणत्याही सुविधा पुरेशा संख्येमध्ये उपलब्ध नाहीत, औषधं उपलब्ध नाहीत. एवढंच नाही तर कर्मचाऱ्यांची सुद्धा कमतरता आहे. आणि आग लागल्यावर तर सगळ्याच गोष्टी लक्षात आल्या की या रुग्णालयाची सुरक्षितता सुद्धा वाऱ्यावर आहे. म्हणजे जी फायर सेफ्टी व्हायला पाहिजे ती 4-6 महिन्यांपूर्वीच होऊन गेलेली माझ्या माहितीनुसार. मग त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यानंतर 1,00,000 लिटरची मोठी पाण्याची टाकी बांधलेली, परंतु त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी टिकत नाही, लीक होऊन जातं, गळतं ते. मग ऐन टायमाला जर आग लागली तर ती 1,00,000 सोडून 10,00,000च्या पाण्याच्या टाकीचा उपयोग काय? तर तिची सुद्धा दुरुस्त व्हायला पाहिजे. फायर सेफ्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे जर उद्या काही दुर्घटना घडली तर रुग्णांच्या जीवाशी खेळ व्हायला नको. म्हणून त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून द्यावा, फायर सेफ्टीकडे लक्ष द्यावं आणि रुग्णांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा मिळतील याकडे लक्ष द्यावं, एवढीच आमची अपेक्षा आहे. शेंदुर्णी संस्थेचं नाव